होताना देखील पाहायला मिळतंय. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. विनर वर्सेस विनर असा हा सामना. एका बाजूला शैलेश स्मृती नांदाई माता तरगर संघ, तर दुसऱ्या बाजूला याच परिसरातील महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघ. मॅच इज ऑन. गेम स्टार्ट. पहिलाच बॉल, फुल्लर लेनचा बॉल, फुलटॉस बॉल आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. स्टंपवर चेंडू डायरेक्ट जाऊन अडललाय. हलकासा गोलंदाज देखील हसतोय आणि त्यालाही माहित आहे की हा चेंडू फुलटॉस होता. अगदी स्टंपवर वळून चेंडू गेला, डायरेक्ट स्टंपवर अडलला. पंच दीपकजी बोराडे सरांचा नो बॉलचा इशारा. गणेश बाविस्कर हे दोन्ही पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि पहिला बॉल बीमर म्हणून घोषित केल्यानंतर फ्री हिट, नो बॉल, अवांतर धावेनं सुरुवात झाली आहे मोहा कोलीवाडा टीमची. हा एक्झिक्यूट केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु फ्री हिट. संधी नामी होती फलंदाजाला मुक्तपणे खेळण्याची आणि त्या संधीचा फायदा झाला. विकेट मात्र सुरक्षित राहिली. अर्थातच एक धाव कंप्लीट झाली, कॅच उडाला होता, परंतु होता फ्री हिट. टेनिस क्रिकेटच्या नियमाप्रमाणे फ्री हिट वर मिळाली ही संधी होती. धावा मिळाल्या, एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावर. 2 धावा. आमच्या सोबत प्रणय मात्रे, एक उत्कृष्ट गुणलेखक. आज 5 दिवस रात्री या फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा सुरू असताना 5 रात्रीमध्ये त्याला आपण पाहतोय गुणलेखन करत असताना. फुल्लर लेनचा बॉल लेग स्टंपला होता. कदाचित हलकासा बॅटला ब्रश होऊन चेंडू गेला शॉर्ट थंडमॅनच्या दिशेने. यस, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 4 षटकांचा मॅच आहे. सुरुवातीपासून आता मात्र आक्रमक पवित्रा उचलावा लागेल फलंदाजांना आणि सुरुवातीपासून गोलंदाजांना तेवढ्याच भेदकतेने गोलंदाजी करावी लागेल. चुरशीचा सामना आहे. 1-1 विजय संपादित केलाय. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितला तर तरगर टीमनं कोंबडभुजे संघाला पराभूत केलं आणि आताच्या सामन्यामध्ये आपण विचार केला ज्या पद्धतीनं जो संघ लढतोय मोहा कोळीवाडा संघ, या संघानं मोरावे संघाला पराभूत केलंय. 1-1 विजय मिळाला दोन्ही संघांना. आता मात्र दुसऱ्या विजयासाठी एकमेकांसमोर लढतायत. विजयाची घोडदौड ही सुरू राहील का कोणत्या संघाची? यानंतर मॅच विनर वर्सेस विनर अजून एक सामना आपल्या भेटीला येईल. हलकस लेट कटचा फटका गॅप मध्ये. एखाद्या सुईमध्ये जसा धागा रोवावा तसा मात्र गॅप शोधली गेली आणि चेंडू दंदन करत निघालाय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. चार धावा आल्या. संघाची धावसंख्या 4 ने वाढली 7 आकड्यावर. पिच बॉल लेग स्टंप सोडून जातोय. पंच आमच्या दिशेने गणेश सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या अतिरिक्त धावेनं पुढे सरसावते 8 या आकड्यावर. त्याच दरम्यान सन्माननीय मनोहर पाटील साहेब आणि वहाळ आणि त्याचबरोबर अंकुशजी म्हात्रे मोरावे दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे या रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये. थँक्यू. नेक्स्ट बॉल गोलंदाज अमन मात्रेचा हा बॉल लॉफ्ट केलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली, टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय अनिकेत या खेळाडूचा खेळ. अतिशय सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत SDC DJ सूरजच्या माध्यमातून. खरं तर संग्रह खूप छान आहे त्याच्याकडे. प्रत्येक प्रेक्षकाला, खेळाडूला, आयोजकांना आवडणारे संगीत त्याच्याकडे आहे. साठा खूप चांगला आहे आणि ते संगीत तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. थँक्यू सो मच सूरज. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र फलंदाज बाद झाला 8 या धावसंख्येवर. आडव्या बॅटने खेळलाय.
वाडी शिलॉंगॉनकडे काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक एका टप्प्याने चेंडू उचलतोय, फेकतोय. पाहता पाहता एवढ्या अंधाऱ्या रात्रीमध्ये या 2 धावा अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये चोरट्या स्वरूपानं चोरल्या गेल्या आहेत. कारण अशक्य अशा या धावा होत्या. जसा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक टप्प्याने चेंडू आला तर लगेच मात्र या फलंदाजांनी 2 धावा देखील कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे म्हणावी लागेल. फलंदाज सागर कोहली आणि अजय कोहली, कोहली ब्रदर्स, कोहली बांधव. मोहा कोहलीवाडा म्हटलं तर कोहली बांधव भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटनं एक्झिक्यूट खूप चांगल्या पद्धतीने केलाय. पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. ऐकता दर्याचा राजा कोहली राजा समुद्राच्या आतमध्ये आपली होडी घेऊन मात्र मासेमारी करण्यासाठी हा दर्याचा राजा कोहली राजा जात असतो. अगदी ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता हा व्यवसाय सांभाळणारा कोहली राजा. धावसंख्या धावफलकावर चौकाराच्या मदतीनं 14 लागल्यात. 1 गडी बाद 14. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 1 गडी बाद. पाहत आहोत मोहा कोळीवाडा अर्थातच शैलेश स्मृती नांदाई मधात तरगर संघाच्या विरोधात महेश स्मृती. जर त्यांच्या संघाच्या नावापुढे या 2 व्यक्तिमत्वांचं नाव तुम्ही जर पाहिलात, हे दोन्ही व्यक्ती चांगले खेळाडू म्हणून होते. त्यांची आठवण म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून येईल. शैलेश स्मृती एक 40% चांगला खेळाडू, दुसऱ्या बाजूला महेश हाही चांगला खेळाडू महेश कोहली. हे आठवण देणारे खरं तर दोन्ही खेळाडू त्यांचा मात्र नावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हा हुक करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थिर. संतोषजी दमडे बंगारपाडा खरं तर या मॅचचा आनंद घेताना खूप चांगली स्पर्धा म्हणून ते देखील शुभेच्छा देत आहेत. संतोषजी दमडे आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. रॉयल ट्रॉफी मध्ये आडव्या बॅटने केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, प्रॉपर टायमिंग नाही, इलिमिनेशन देखील चुकलं गेलं आणि इथे फलंदाज होईल झेलबाद. विकेट नंबर 2 इथे तंबूच्या आश्रयाला. ही आपली संस्कृती आहे. आपण बघितलं तर सुंदर संगीत तुम्हाला ऐकायला मिळतोय. थँक्यू सो मच सुरेश. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या बघितलं तर 14 वर थांबली आहे. 2 गडी बाद मोहा कोळीवाडा टीमचे. तरगर टीमला आता मात्र यश मिळायला सुरुवात झाली. राकेश मोहिते गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. स्लोवर बॉल चेंडूला वलन देतोय. मगाशी राकेशनं खूप चांगली बॅटिंग केली होती बघा. तो राकेश मोहिते ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत असताना, कारण तरगर संघ मैदानावर खेळतोय नांदाई माता या नावानं. रुपेश मोहिते यांचे बिग सपोर्टर या मॅचचा आनंद घेत आहेत, सरपंच म्हणून राहिलेत. आणि रुपेशजी मोहिते यांनी खरं तर रजनी स्पर्धेचं तेवढं दर्जेदार आयोजन देखील केलं या तरगर गावामध्ये. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सरळ लॉंग ऑफ कडे जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर 1 आणि 1च धावा मिळेल. आज प्रणय नांदाई ज्या पद्धतीने तरगर गावाचा विचार केला ना, तर मला वाटतं मैदानावर पूर्ण गावच आला असेल. कारण 2-2 तरगर संघ आज मैदानावर खेळतायत. आज या मैदानावर तरगर गावामध्ये जणू काही मेळाच लागला असेल, कारण सर्व प्रेक्षक इकडे आले असतील. रुपेश मोहिते खरं तर
गाव आपला स्थलांतरित झाला आहे, परंतु आता गावातील जवळजवळ सर्व प्रेक्षक या मैदानावर असतील. इथे मात्र खूप चांगला फटका, तेवढाच चांगला झेल टिपला गेलाय अगदी सीमा रेषेच्या लगत. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. ऐका डान्स हे नृत्य तुम्ही संगीत ऐकता आणि आपल्या उलवाडोट परिसरामध्ये जावले गावामध्ये आता बाला डान्स खूप चांगला खरं तर एक मंडळ तयार झालेला आहे, जय हनुमान नृत्य मंडळ जावले. आणि या परिसरामध्ये खरं तर ती संस्कृती जपतोय जावले गाव, त्यांचंही आपण कौतुक करूया. या संगीतानं आठवण झाली आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. 15 धावा धावफलकावर असताना 3 गडी बाद. मोहा कोलीवाडा टीमला आता अक्षरशः कदाचित जखडून ठेवण्याचं काम केलंय. इथे खराब क्षेत्ररक्षण, फायदा उचललाय. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये झालं आणि या 2 धावा पलून काढल्यात. धावसंख्येत भर पडली, धावसंख्या 17. मोहा कोलेवाडा टीमचा विचार केला तर त्यांनी एक इतिहास रचलाय या टेनिस क्रिकेटमध्ये. मोठमोठ्या संघाला पराभूत करण्याचा विक्रम याच मोहा कोलेवाडा संघानं केलंय देखील. त्यामुळे त्यांच्या समोर असणारा नांदाई माता तरगर संघ हा जरी कमकुवत असेल तरी मात्र आता जर विचार केला तर थोडी बाजू इथे मात्र घसरली म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण 2 षटकामध्ये धावा आल्यात फक्त 17. 3 गडी बाद 17 धावा धावफलकावर. प्रणय, खरं तर आपण थोडासा वेळ मिळाल्यानंतर आयोजनाकडे वळूया. जे भोजन बनवणारे आमचे सुरेश मडवी आहेत ना, त्यांच्या हाताला चव एक व्याहारीच आहे. जबरदस्त जेवण आज, नॉन व्हेज जेवण, प्युअर व्हेज, वरण भात भाजी, स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद आमच्या सर्व आज स्क्वॉडने घेतला. त्यांचं कौतुक करणे गरजेचं आहे. त्यानंतर काल 2 दिवस देखील नॉनव्हेज जेवण, म्हणजे ते आज सर्व आचारी वर्गाचं देखील मनापासून कौतुक करणे, कारण ही आपली आगरी आणि कोळी जी समाज जात आहे ना, त्यामध्ये रुचकर जेवण प्रामुख्यानं एक बनवलं जातं. मग सप्ताह असू द्या, सार्वजनिक कार्यक्रम असू द्या, सर्वांचं आपण करूया कौतुक. आणि आमचे दत्ता मडवी एक मंडप अँड डेकोरेटर्स यांचंही ते आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. 4 षटकांचा मॅच आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. ओहो, फटका चांगला, इथे मात्र प्रॉपर टायमिंग झालं होतं, आवाजही तेवढा चांगला, परंतु पुन्हा एकदा वाईड इच लॉंग ऑफ कडे टीपला जातो झेल. विकेट नंबर 4 जाईल तंबूच्या आश्रयाला. अक्षय म्हात्रे त्या ठिकाणी उभा होता बघा. अष्टपैलू खेळाडू अक्षय म्हात्रेने टिपलेला तो झेल. आणि महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघ आता अडचणीत आलाय. 17 धावा 4 विकेट. ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाज राहुल म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. त्या अगोदर कौतुक केलं राकेश मोहितेचं. अवघ्या 3 धावा देत 2 विकेट मिळवले राकेशनं. आता राहुल म्हात्रे, ओ क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलेत. हा त्रिफलाची दांडीगोल. फलंदाज क्रमांक 5 येतोय तंबूच्या दिशेनं. दांडूक मोडलाय अक्षरशः मैदान. आतमध्ये गोलंदाज राहुल म्हात्रेनं बॅक टू बॅक 2 विकेट. मग विकेट हॅट्रिक साकारली जाईल का प्रणय? या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक अजूनपर्यंत तर झाली नाहीये. मग राहुल म्हात्रेच्या नावावर हा विक्रम साधला जाईल का, विक्रम होईल का?
कारण बॅक टू बॅक 2 विकेट आणि शैलेश स्मृती नांदाई तरघर संघ आता अगदी वर्चस्व गाजवतोय. 17 धावांवर 5 गडी बाद. महेश स्मृती मोहा कोळीवाडा या संघाचा विचार केला तर आता मात्र 7व्या क्रमांकाचा फलंदाज रणजित मैदानात येतोय. 5व्या क्रमांकाचा जोगेंद्र कोहली मैदानात आहे. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. ती हिरोगिरी आता करावी लागेल. आडव्या वाटण्या केल्याचा प्रयत्न केलाय. चेंडू स्वतः गोलंदाज पकडतोय. व्हॉट ए बॉलिंग. विकेट हॅट्रिक तर मिळाली नाही परंतु बॉल जातोय डॉट. आज शैलेश स्मृती नांदाई माता तरघर संघानं अगदी गोलंदाजांनी सर्वांना खुश केले. मी म्हटलं की आज तरघर टीमच्या बाजूने पूर्ण गाव आला असेल या मैदानावर आणि आपले गावकरी जर असतील ना या मैदानावर त्यावेळी परफॉर्मन्स त्यांच्या समोर दाखवणं तेवढंच गरजेचं असतं. काय चेंडू आहे. वेग होता चेंडूमध्ये. आपण विचार केला तर खोलवर पद्धतीचा टप्पा होता आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळते रणजितच्या कडनं. अर्थात रणजित बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळतोय. व्हेरी गुड बॉलिंग. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 बॉल डॉट. त्या अगोदर 2 विकेट. 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही. धावफलकावर धावसंख्या 17 वर थांबली गेली आहे. अलॉंग द काटफे ड्राईव्ह. वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग. मात्र इथे धावा आता चोराव्या लागतील अक्षरशः. परंतु इथे फलंदाज बाद होतोय. घाई दाखवली होती परंतु सहकारी फलंदाज धावण्यात थोडा कमी पडला आणि त्या कारणानं विकेट प्राप्त झाली धावचीतच्या स्वरूपात. विकेट नंबर 6. बॅक टू डग आउट. फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. रणजित ज्या खेळाडूचा विचार केला तर 2 बॉल डॉट. त्यानंतर एक सिंगल. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर असताना 6 विकेट. अर्थातच बघा मागच्या खरं तर पहिल्या रात्रीमध्ये सामना बघितला तर बोर्ले टीमनं अशाच लो स्कोरचे मॅच जिंकले आणि याच आयोजकांची टीम रॉयल स्पोर्ट उल्वे टीम आठवत असेल तो सामना. 26 धावा होत्या. त्या 28 धावा डिफेन्स केल्या होत्या बोर्ले टीमच्या गोलंदाजांनी. त्यामुळं ही विकेट आहे काही करू शकते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. या मैदानावरची विकेट मैदानाची पाहणी केली तर लो स्कोर मॅच देखील खरं फॅन्टअप होतोय. हाय व्होल्टेज होतोय. डिफेन्स केल्या जातात गोलंदाजाकडनं. त्यामुळं जरी लो स्कोरची मॅच असेल तरी मात्र येणाऱ्या उत्तरार्धामध्ये नक्कीच या मॅच मध्ये रंगतपणा वाढेल. 19 धावा धावफलकावर. षटक सुरू आहे 3रं. गोलंदाज राहुल मात्रे. पंचांना पार करून चेंडू फेकतोय हवेमध्ये. झेल स्वतः राहुल. झेल काली कोणतीही चूक न करता टिपतोय झेल. विकेट नंबर 7. 7वा गडी इथे मात्र होतोय झेल बाद. दारूचा बॅक टू क्रिकेट. 7 गडीबाज झालेत. 19 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीचे हे रॉयल आयोजन आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय तर मोहा कोलीवाडा टीम अडचणीत आलाय. यानंतरचा मॅच विनर वर्सेस विनर तुमच्या भेटीला येईल. टॉस साठी आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा. अर्थातच आर्यन चिर्ले संघ आणि शैलेश स्मृती गणेश कृपा तरघर संघ. आर्यन चिर्ले आणि शैलेश स्मृती गणेश कृपा तरघर संघ आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. आपल्याला टॉस करायचं आहे. या ओव्हर नंतर नक्कीच टॉस केलं जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची आपण नोंद घ्या. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर सुरू असताना गोलंदाज प्रितेश मोकल. खरं तर शैलेश मोकल या खेळाडूची आठवण करून देणारा खरं तर हा क्षण आहे. त्यांच्या नावानं तरघर संघ खेळतोय. 40+ खेळाडू शैलेश. आम्ही जवळून पाहिले त्यांना. ओ लवली ड्राईव्ह. लवली कव्हर पॉइंटचा फटका. डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. वेगाने चेंडू उचलतोय फेकतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
मोहा कोलीवाडा टीमला कमीत कमी मी म्हणेन 4 षटकांमध्ये एक 30 धावांपर्यंत 35 धावांपर्यंत तरी जावं लागेल. कारण ही खेळपट्टी अशी आहे, मैदान असं आहे, कधीही रंग बदलते. आणि या रात्रीमध्ये कदाचित रंग बदलला तर मॅच उत्तरार्धामध्ये कठीण जाऊ शकते. त्यामुळे थोडासा एक फायटिंग स्कोर रचावा लागेल. सुजित मोकल, आदरणीय सुजित मोकल यांनाही विनंती आहे, व्यासपीठावर येण्याची कृपाकारी. मोठा फटका खेळतोय हवेमध्ये, जेल खाली अक्षय म्हात्रे कोणतीही चूक न करता टिपतोय जेल. विकेट नंबर 8 गडी बाद झालेत मोहा कोलीवाडा टीमचे. धावसंख्या 19 असताना मापियासाहेब 8वा गडी हा बाद झालाय. इन ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल 24 इव्हेंटच्या माध्यमातून. हवेमध्ये बराच काल झेल होता, परंतु अक्षय पुन्हा एकदा दुसरा झेल टिपताना तुम्हाला पाहायला मिळाला. गुड फिल्डिंग अक्षय म्हात्रे. नवीन बॅट्समन मैदानात येतोय इन ॲट नंबर 10. 10व्या क्रमांकावरचा हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. मोहा कोळेवाडा, मी उल्लेख केला होता की या संघाच्या नावावर देखील एक इतिहास रचला गेला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु आता या विभागातील हा बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाणारा मोहा कोळेवाडा टीम थोडासा या ठिकाणी अडचणीत आलाय. प्रचंड संघर्ष करावा लागेल इथून पुढे. किरण पाटील 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आमच्यासोबत जॉईंट आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते, सरसावते धावसंख्या 22. किरण पाटील खरं तर 40+ मध्ये अजूनही तेवढाच चांगला खेळ एखाद्या युवकाला लाजवेल असं त्याचं सातत्यानं पाहायला मिळतोय. सातत्यानं क्रिकेट चांगला खेळतोय आणि तेवढाच या आयोजनाची जबाबदारी पार पडत असताना आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी म्हणेन या ठिकाणी ऑफ स्टंप सोडून चेंडूचा विचार केला तर व्हाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत आणि संघाची धावसंख्या अतिरिक्त अवांतर धावेनं 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. किरण पाटील आमच्यासोबत जॉईन आहेत. किरण, खरं तर सुरुवातीपासून अडचणीत आला होता मोहा कोळेवाडा संघ. जवळजवळ 8 गडी बाद झालेत. लो स्कोर होईल या मैदानावर, परंतु येणाऱ्या उत्तरार्धामध्ये या लो स्कोरचा पाठलाग करताना कदाचित मी म्हणेन तरगर टीमला देखील कठीण संघर्ष करावा लागणार आहे. नक्कीच, कारण पहिल्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर इथं 28 धावा 4 षटकामध्ये निघाल्या नाहीत, 38 धावा निघाल्या नाहीत. असा नाही की धावा झाल्या नाही म्हणजे मोहा संघाने नांगी टाकून जमणार नाही. ही मॅच ते जिंकू शकतात, यासाठी त्यांना मी म्हणेन प्रयत्न करावा लागेल. आणि मुख्य म्हणजे मैदानामध्ये उतरल्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज तुम्हाला सांगणार आहे की मॅच तुम्ही जिंकणार की हारणार. तुम्ही मैदानामध्ये जर तुम्ही बॉडी लँग्वेज तुमची डाऊन केली तर मग या धावा तुम्ही वाचवू शकणार नाही. डेफिनेटली. याचाच अर्थ की आत्मबल तुमचा वाढवावा लागेल, तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवून खेळावा लागेल. परंतु अशा परिस्थितीत गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतोय. प्रितेश मोकल डॉट बॉल फेकत असताना 2 वाईड नंतर डॉट बॉल फेकलाय. ऑन स्ट्राईक बॅट्समन प्रीतम, 9व्या क्रमांकावरचा बॅट्समन प्रीतम. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खूप चांगलं षटक हाताळतोय. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर मध्ये देखील फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवतोय हा गोलंदाज प्रितेश मोकल. शेवटचा चेंडू, व्हॉट ए बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. लास्ट बॉल, रिमेनिंग नाऊ फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर षटकार आला तर 30 होतील, चौकार आला तर 28. परंतु काय घडेल, काय बिघडेल या बॉलवर? फुलटॉस बॉलचा फायदा घेता आला नाही, परंतु इथे थोडस चाचपडतपणा. अगदी सीमारेषेच्या लगत अक्षय म्हात्रे होता. 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. 4 षटक, 26 धावा, 27 धावांचं लक्ष्य. रिव्ह्यू म्हणजे अजूनही पाहिलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. टीव्ही स्क्रीनवर आपण तपासूया हा बीमर आहे की नाही. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, तोपर्यंत निर्णय येईल. जाऊया किरण पाटील यांच्याकडे. चला, सत्कारासाठी मी शिवकिरण कोहलीला विनंती करतोय की 2 सत्कार आता घ्यायचे आहेत. शिवकिरण कोहली याच्या शुभासे पुढचे 2 सत्कार. मनोहर पाटील यांचा इथं सत्कार करायचा. मी शिवकिरण कोहलीला विनंती करतो की मनोहर पाटील वहाल 40+ एक अतिशय जबरदस्त गोलंदाज 50+ आहेत.
त्यांचा इथं सत्कार करायचा आहे. 50 वयामध्ये आज त्यांचा फिटनेस बघा रिवाल किती जबरदस्त स्वतःला मेंटेन केलंय त्यांनी. आणि त्यांचा इथं सत्कार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन बाविस्कर सर जरा बघा रिफर थर्ड अंपायर घेतलेलं होतं भीमरसाठी. त्यानंतर पुढचा सत्कार आहे अंकुश म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. अंकुश म्हात्रे मोरावे फेअर डिलिव्हरी आहे. अंकुश म्हात्रे यांचा इथं सत्कार करायचा आहे. मी शिवकिरण कोळेला विनंती करतोय की आपण लगेचच सत्कार करायचा आहे. अंकुश म्हात्रे मोरावे यांचा इथं सत्कार होतोय. लगेच रिवॉल मॅच जर आपण बघितलं 27 धावा काढायच्यात म्हणजे असं नाही की हा धावा वाचू शकत नाही. ह्या मैदानावरती सर्व लो स्कोरिंगच्या मॅचेस आपण बघितल्यात, सर्व बिग फाईट मॅचेस बघितल्यात. आणि त्यानंतर अगदी बरोबर प्रयाग ठाकूर शिवाजीनगर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रयाग ठाकूर शिवाजीनगर. आणि नक्कीच रिवॉल जर आपण बघितलं 28 धावा 27 धावा डिपेंड होऊ शकतात, पहिल्या दिवशी झालेल्या आहेत. त्यामुळं मोहा संघाला प्रयत्न करावा लागेल. मात्र तरगड संघ सध्या याच स्थितीमध्ये आहे की आम्ही ही मॅच सहज जिंकू शकतात. मात्र क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. पण खऱ्या अर्थाने आज आपल्या उल्वे नोटचे मला वाटते सर्व आमच्या पंचकृषीतील हे संघ इथे खेळणार आहेत, मागे पण खेळले. पण मुख्य प्रश्न असा झाला की आज पंचकृषीमध्ये 4 गावाला मैदान राहिलेलं नाही खेळण्यासाठी. या 5 गावाला ॲक्च्युली मैदान नाही. मैदानासाठी दारोदार भटकावं लागत आहे, खूप परिश्रम करावे लागेल. जसं श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास करावा लागला तसा वनवासासारखं सध्या भटकाची परिस्थिती आलेली आहे. आम्हाला ॲक्च्युली मैदानच नाही खेळण्यासाठी. यंग टॅलेंट भविष्य कुठे क्रिकेट खेळणार आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण सध्या आम्हाला हा वालगावाचा मैदान दिलेला आहे राजेंद्र भाई पाटील यांनी, त्याचा आम्ही आभार मानत आहोत. पण ॲक्च्युली स्वतःचं लिगली मैदान नाही ना. लिगली मैदान असतं तर तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस तुमच्या टुर्नामेंट हे भरवता येईल असं. पण आता मैदान नाही, एवढे मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पण आता काय सांगणार याबद्दल रिवाल? नक्कीच किरण, ज्या पद्धतीनं मी म्हटलं की वाढतं शहरीकरण झालं, प्रगती झाली, उलवाड नोड जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ, या सर्व प्रगतीमुळं आता मात्र ही मैदानाची जी उणीव आहे ती सर्वत्र आपल्याला भासली जात आहे. आणि खास करून नुसत्या क्रिकेटसाठीच मर्यादित मैदान नाहीये, तर तुमची फिटनेस, तुमचं आरोग्य सदृढ राहावं यासाठी मैदानावर कसरत करण्यासाठी एक मोकळी जागा हवीच आहे. परंतु शिडकोसारखा भस्मासूर आता आपल्या डोक्यावर बसल्या कारणानं मैदानही मिळत नाही. त्यामुळे लढा द्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. नक्कीच पूर्वी 2-2 मैदानं प्रत्येक गावामध्ये होती. ढेपलामध्ये शेतावरती, बांधांवरती, ढेपलांवरती कसं का नाही असं तो मैदान होता आणि त्या मैदानामध्ये आपण खेळायचो. पण आता आपला क्रिकेट खेळून झाला याचा अर्थ असा नाही येणारे आपले भविष्यात आपली मुलं आहेत, आपली पोरंबार आहेत, त्यांना पण क्रिकेट खेळायचं आहे, खेळ खेळायचा आहे. त्यामुळं एखादा मैदान जर झाला भविष्यात उपलब्ध तर मी किती आनंदाची गोष्ट असेल रिवाल, भले तो किती छोटा असला तरी चालेल. काय सांगणार रिवाल? अगदी बरोबर आहे किरण, कारण मैदान असणे फार काळाची गरज आहे. आज मोरावे या ठिकाणी आम्ही स्पर्धा करत होतो, त्या गावानं देखील अक्षरशः शिडकोशी लढा देऊन मैदान सोडवण्यात आलंय. म्हणजे त्यांच्या गावासाठी त्यांनी मैदान सोडवलंय. तसं प्रत्येक गावानं प्रयत्न करायला हवे. इथे असणारे आमदार, खासदार, पुढारी जे आहेत अगदी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या वतीनं खरं तर लढा देऊन मैदान आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. आज प्रत्येक गावाची ती परिस्थिती आहे. उल्हास नाही तर या 10 गाव किंवा 14 गाव जे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये गेलेले आहेत सर्वांची हीच अवस्था आहे. त्यामुळं मैदानाची ही उणीव भरून काढणे अगदी काळाची गरज आहे. नक्कीच खूप मोठा आपण चर्चा झाली या विषयावरती मैदानावरती. आता मॅचकडे फोकस करणार आहोत. खऱ्यात रवींद्र म्हात्रे, युवराज माल आणि नितेश करावे हे 3 समालोचकांनी आज जबरदस्त समालोचन केलं. पण आता मोहा आणि तरगर म्हटल्यानंतर आमच्या उल्वे पंचकृषीतील हे 2 संघ आहेत. मोहा संघ अगदी आपल्या बाजूला, अगदी मोहा गावामध्ये त्यांना खेळण्यासाठी मैदान आहे. भले तो कसा काय असं ना, पण त्यांना सध्या मैदान आहे. पण भविष्यात त्यांना त्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी अगोदरच मी म्हणते बी अलर्ट व्हावं. अगोदर त्यांच्या गावांनी कुठेतरी थोडा डोका चालवायला हवा की या बाजूच्या 4 गावांची काय अवस्था झालेली आहे. म्हणून तुम्हाला मैदान आहे, त्यामुळे तुम्ही गाव जर तुमचा कदाचित विस्थापित झाला तर पहिल्यांदा घरं तोड्याच्या अगोदर तुमचं मैदान मिळवा, नाहीतर तुमची पण वाट लागल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण आता ती चर्चा झालेली आहे. पण मॅचकडे आपण फोकस करत आहोत. आता तरगर संघ सध्या मी म्हणे कंडिशन त्यांची सध्या सुस्थितीमध्ये आहे. अक्षय म्हात्रे आणि छोटा आणि मोठा अक्षय ही धावा सहज काढू शकतात. पण या मॅचमध्ये रिवॉल 28 धावा डिपेंड झाल्या. जर मोहा संघाने ती मॅच जर बघितली असेल ना उल्वा संघाची, तर या मॅचमध्ये वेगळी ऊर्जा येऊ शकते. पण पहिला गोलंदाज बरंच काही सांगून जाईल. अगदी निश्चितपणे सांगू इच्छितो, कारण 27 धावांचं लक्ष आहे. परंतु किरण काही वेळेला आहे ना
स्वतःला प्रेरित करण्यासाठी 3 शब्दांची गरज असते. हो, मी करू शकतो. आणि ते आता करावं लागेल मोहा कोलीवाडा टीमला. 27 धावांची गरज असताना सलामीची जोडी अक्षय आणि दोन्ही अक्षय म्हात्रे, अक्षय चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय वसंत म्हात्रे. पहिलाच बॉल अक्षय म्हात्रेनं वाईडिश लॉंगॉनकडे केलाय. 1 धाव तर आली आहे. अगदी शक्तीपेक्षा युक्ती वापरावी लागेल किरण या मॅच मध्ये, कारण उलवा संघ अजूनही स्वतःच्या मनाला कोसते की आपण हातातला सामना गमावलाय. त्यामुळं शक्तीपेक्षा कधी कधी युक्तीही श्रेष्ठ ठरतोय. 11 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या नाही. काय तो सामना रंगलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. अगदी बॅकअप खूप चांगला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव कंप्लीट होते. आता गरज असेल ती चेंडू शिल्लक असतील 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. किरण काय म्हणशील जेणेकरून लो स्कोरचा मॅच आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर अगदी जवळचे संघ आहेत. त्यामुळे सामना सोडायला एकही संघ तयार होणार नाहीये. नक्कीच सुरुवातीला विकेट काढावे लागतील. विकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेटची गरज आहे आणि मी म्हणेन विकेट या मॅच मध्ये कदाचित रिवाल टर्निंग पॉइंट देऊ शकेल, कारण एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी एनर्जी या मॅच मध्ये कदाचित मोहासंघ येऊ शकतंय. जोगिंदर कोहली हा पॉवर प्ले मध्ये मला वाटतं आलेला आहे. सुयश कोहली या मॅच मध्ये मला दिसला नाही. मात्र मोहासंघ मी म्हणेन सध्या हातबल होत नाही. त्यांनी हे मॅच सोडले नाही. त्यांनी आपल्या कॉमेंट्री मध्ये ऐकलंय की 28 धावा उल्वे संघ हारलेला आहे. त्यांना डिपेंड चेसिंग झाले नाही. तर कदाचित आता ही एक अक्षयची विकेट मिळाली, जो मागच्या मॅच मध्ये 37 धावांची त्यांनी बॅटिंग केली होती. आता एक मोठा अक्षय राहिलाय आणि राकेश मोते. कदाचित अजून 1-2 झटके जर मिळाले तर तरगड संघ या मॅच मध्ये कदाचित थोडासा बॅकफुटवरती जाऊ शकते. पण सध्या तरगड संघाचे फलंदाज, त्यांचे पाठीराखे हेच विचार करत असतील की अशी कंडिशन आमची येऊ नये, आम्ही लवकरात लवकर ही मॅच कशी जिंकू याकडे त्यांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करणार. नक्कीच, कारण कधी कधी किरण असं होतं की लो स्कोरची मॅच असली तेवढी डोकेदुखी असते, कारण आपण डिफेन्सिव्ह खेळायला जातो आणि तेच अंगलटपणा मात्र आपल्या पदरी पडतो. कारण ज्यावेळी तुम्ही मोठे अटॅकिंग फटके खेळत राहता त्यावेळी स्कोर थोडा अजून मी म्हणेन एकदम विजयाच्या जवळपास जाऊ शकता. परंतु ज्यावेळी डिफेन्स खेळत असताना पूर्णपणे मॅच अगदी जवळ अशी येते की मग मात्र रफ अँड टफ किंवा हाय व्होल्टेजचा सामना या ठिकाणी निर्माण होतो. परंतु तसं काही चित्र होईल का? प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना. लो स्कोरचा मॅच आहे, डिफेन्स करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल फलंदाजांना चांगले बॅटिंग करण्यासाठी. ओहो, हलकासा लेट कट करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय डॉट. जोगेंद्र कोहली असा तसा नाहीये. बॅटिंग मध्ये त्यांनी जरी निराशा केली असली ना तरी त्याच्याकडे असणारी एक अप्रतिम गोलंदाजी, त्या गोलंदाजीचा नजारा दाखवत असताना जोगेंद्र कोहली. जोगेंद्र सांगतोय की मोठं स्वप्न पाहतोय आम्ही आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा बॅकफुटला जाऊन लेटकट वारंवार करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज राकेश अक्षय म्हात्रे अर्थातच, आणि त्याच्या समवेत राकेश मोहिते. नक्कीच आपण जर स्क्रीनवरती बघितला बॅकफुट वरती गेला होता राकेश. पदल आले तर त्याने पाठीमागे जाऊन कट मारण्याचा प्रयत्न होता, पण जोगेंदरने त्याला हेरलं होतं. त्याने जो गुडले तोडून टप्पा ज्या प्रकारे त्याने टॉस केल्यानंतर त्यानं समजलं की आता राकेश मोहितेला म्हणा कुठल्या प्रकारची डिलिव्हरी करायची आहे आणि तशा प्रकारचा चेंडू त्याने टाकलाय. आणि आता 19 चेंडू 25 समीकरण जे आहे रिवाल 6.5चं जे रन होतं ते आता 8 वरती आलेलं आहे. म्हणजे बघा चित्र पडल्याला वेळ लागत नाही रिवाल. काय होईल ना, हे क्रिकेट आहे, हे याचं आपण भाकीतच करू शकत नाही. एवढं मजा येणार आहे मॅचला. असं नेहमीच होतं क्रिकेटमध्ये किरण. 6 बॉलमध्ये 6 धावा जरी असल्या ना कधी कधी त्या काढणे कठीण असते, परंतु 6 बॉलला 20 जरी असल्या ते लवकर काढता येत आहेत. हा क्रिकेटचा दस्तूर आहे. हो, सरळ बॅटने केला. चेंडू जाते वाईडिश लॉंगॉनकडे. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. 1 धाव मिळेल आणि या एका धावेनं धावसंख्या जर धावफलकावर बघितली ती फक्त 1 षटक समाप्त झाल्यानंतर 4च धावा. मापेसावी 3 धावा या ठिकाणी 1 गडी बाद 3 धावा. म्हणजे एकंदरीत खूप चांगली गोलंदाजी किरण पाहायला मिळाली जोगेंद्र कोहलीची. आणि जोगेंद्र कोहली सांगतोय की स्वप्न मोठी आहेत म्हणून रस्ता अर्ध्यावर आम्ही सोडणार नाही आणि मनात असलेले ध्येय जे आहे ना ते आम्ही आधीच मोडणार नाही. प्रत्येक क्षणी येतील कठीण प्रसंग, पण ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत हार मानणार नाहीत. हार मानायला तयार नाहीये. इथे मात्र मोहा कोलीवाडा संघ. मॅच रंगतदार होईल किरण, कारण मॅच अगदी लो स्कोरची आहे, तेवढ्याच टेन्शन देणारी आहे.
नक्कीच पण सध्या मोहा संघाचा एक गोलंदाज म्हणा सुयश कोहली कमी दिसत आहे या मॅच मध्ये. त्याची कमी नक्कीच उणीव भासवणार आहे. पण आता मोहा संघाचा गोलंदाज जो येत आहे मला वाटते 40+ मास्टर रणजित कोहलीच्या हातामध्ये चेंडू, बऱ्याच रिव्हॉल्व अनुभव आहे आणि नेहमीच ब्लॉक हॉल यॉर्कर चेंडू डालण्यामध्ये हा अगदी पटाईत असा जबरदस्त असा गोलंदाज. मात्र आता समोर मी म्हणेन राकेश मोते याच्या डोक्यामध्ये काय विचार सुरू आहे, तर अक्षयच्या माइंडमध्ये काय चालू आहे, आम्हाला किती रनरेटने चालायचं आहे, कसा केला त्या मोठे फटके सिंगल डबल, त्यांचं माइंडसेट काय चालू आहे, बरंच काही या मॅचमध्ये सांगून जाणार आहे. नक्कीच आता डोक्याचा वापर करावा लागेल. अतिशय महत्वाचा मॅच, विनर वर्सेस विनर असा हा सामना. सेकंड बॉलर रणजित हलकं तटावलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर, अगदी गॅप मध्ये चेंडू ढकललाय आणि गलीच्या दिशेने चेंडू दन 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 करत चाललाय. सीमा पार चौकार. धावा आलाय, चौकार आलाय. आपण आमंत्रित करूया नेक्स्ट मॅच टॉस साठी आर्यन चिर्ले आणि शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर दोन्ही टीमच्या संगणकाला किरण आपण आमंत्रित करूया टॉस साठी, कारण यानंतर विनर वर्सेस विनर असा हा सामना, सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला या टॉस साठी टॉस केला जाईल. हॅलो, चला टॉस साठी या शैलेश मोती गणेश कृपा तरगर संघाचा कॅप्टन आणि आर्यन चिर्ले संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे, कारण आता एक इनिंग संपलेले आहे. त्यामुळे टॉस होणं खूप महत्वाचं आणि मॅचला टर्निंग पॉइंट रिव्हॉल्व. व्हॉट अ कोइन्सिडन्स. क्या बात है, कहाणी में ट्विस्ट. मॅच मी म्हटलं सुरुवातीला लो स्कोरचा मॅच साठी डोकेदुखी ठरू शकतोय. दोन्ही संघांसाठी हा मॅच मात्र अगदी रंगतदार रोमहर्षक होणार. इथे विकेट मिळाली आहे, दुसरी विकेट नंबर 2 राकेश मोहिते परतताना. मनोहर मामा अर्थात मनोहर पाटील वहाल यांना विनंती करते टॉस करण्यासाठी. या वहालचे मनोहर पाटील यांच्या शुभ असे टॉस केला जाणार आहे. आणखीन एक तरगरचा संघ आपल्या भेटीला येणार आहे पुढच्या मॅच मध्ये. शैलेश मूर्ती गणेश कृपा तरगर संघाचा कॅप्टन आतिश कोहली वरती आहे आणि आर्यन चिर्ले संघाचा कॅप्टन नाव विनीत मडवी. या दोन संघामध्ये बघा चिर्ले आणि तरगर अशी ही बिग फाईट आपण बघा. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे, क्वार्टर फायनल. उडवा तरगर संघ, तुमचा निर्णय काय? फिल्डिंग करणार आहेत, लगेच जास्त वेळ घेत नाही. या मॅच नंतर आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे आणि आर्यन चिर्ले तुमचे 2 फलंदाज मैदानामध्ये त्वरित पाठवायचे. मॅच कडे फोकस रिव्हॉल्व. काय सांगणार आहे मॅचचा हाल चित्र? 7 धावांवर 2 गडी बाद किरण होत असताना मोहा कोळीवाडा टीमच्या अगेन्स्ट तरगर टीमची थोडीशी बिकट परिस्थिती. हलकसं तटवलं डिफेन्सिव्ह स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, चेंडूची पकडफेकी करेल, 1 धाव मिळेल. करायच्यात फक्त 27 धावा. 24 चेंडू मध्ये 27 ची गरज होती. आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. अर्थातच 8 धावा धावफलकावर आल्या आहेत. 15 चेंडू आणि 19 धावा, हे इक्वेशन आहे. बिल्कुल आने वाली 15 गेंदें 19 रनों की जरूरत दरकरार रहेगी इस मुकाबले में. 19 रनों की आने वाली 15 रनों गेंदों में. अक्षय, ओहो, लवली कॅच, कॉट बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक अप्रतिम कामगिरी करतोय सागर कोहली. क्या बात है, जबरदस्त मॅच. अक्षय सारखा एक विकेट देखील प्राप्त झालाय. 3 गडी बाद झालेत. हा मोहा कोलीवाडा टीमचा मलंगा गोलंदाजी करत असताना रणजितला मिळालेली सफलता. तेवढाच चांगला सागरनं झेल टिपला. अक्षयनं हलकसं तटवण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ स्टंपला बॉल होता, कदाचित वाईड ही झाला असता, परंतु अशा प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न केला अक्षयनं आणि ते अंगलट आलं. आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या धावफलकावर स्थिर, स्थगित 8 धावा किरण, 3 विकेट. आपण म्हटलं होतं की हा लो स्कोरचा मॅच हाय व्होल्टेज होणार. नक्कीच ही म्हणे छेडछाड झालेलीच आहे. अक्षय मात्रेने थोडंच कंट्रोल स्वतःवरती नियंत्रण करायलाच हवं होतं, कारण त्याला थांबणं खूप महत्वाचं होतं या मॅच मध्ये. आणि आता या मॅच मध्ये रणजित नावाचं हे 40+ हे शस्त्र आले ना, रिव्हॉल्व, हे ब्रह्मास्त्र जे आलंय ना, ते ब्रह्मास्त्र डायरेक्ट मिडल ब्लॉक हॉलचं जास्त त्याचा टार्गेट असतो. आणि सध्या तरगर संघाला आता मात्र थोड्या अडचणीमध्ये ठेवलंय. नक्कीच मलिंगा सारखी त्याची गोलंदाजीची शैली तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रॉपर बरोबर यॉर्कर बॉल फेकत असतो आणि त्याचाच येता मात्र उपयोग होत असताना, फायदा होताना. जर्सी नंबर 737 टू रणजित. मोहा कोलीवाडा टीमचा हा मलिंगा 55 पार करून
पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज बॉटम इथे मात्र लागली गेली आणि तिथे मात्र बघा अजून एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार किरण आला होता, तदनंतर रणजितनं काय कमालीचं कमबॅक केलंय. आता मात्र अक्षरशः तरगड टीमला विचार करण्यास भाग पाडलंय, कारण चेंडू आणि धावांचं अंतर येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. वाट मॅच नक्कीच 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. मॅच काय रंगलेली आहे रिवाल. असं वाटलं नव्हतं. पहिल्या दिवशी 28 धावा डिपेंड झाल्या. पाणी 12वा खेळाडू पाणी मैदानामध्ये लगेच घेऊन जायचा आहे आणि आजही तीच परिस्थिती पुन्हा एकदा आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे. 12-18चं समीकरण 12-16चं ते समीकरण होतं. रोल्वे आणि ती मॅच चालू होती बोरले. आज 12-16 म्हणजे 2 धावा जास्त आहेत. म्हणजे क्रिकेट काय आहे बघा, सांगून जाते तुम्हाला की इच्छाशक्ती जर तुमची असेल तर मॅच मध्ये काही होऊ शकते. मी मगाशी म्हटलं की मोहा संघ तुमचा मैदानामध्ये उतरल्यानंतर तुमचा बॉडी लँग्वेज, तुमच्याकडे चेहऱ्यावरती तुमचा एक्सप्रेशन, तुम्ही मॅच मध्ये आहात का, हे बरंच काही जर तुम्ही आतमध्ये एंट्री मारताना जर ठरवलं ना तर नक्की 100% मॅच होईल. आणि आता तरगर संघ थोडं चिंतेचं वातावरण नक्कीच आहे. थोडासा मी म्हणेन काहीतरी गडबड झाली. सुरुवातीचे फलंदाज चालले नाही आहेत, त्यानंतर मिडल ऑर्डर थोडीशी ढेपाळली. पण मला अजूनही म्हणेन की मॅच संपली नाही, कारण आशिष म्हात्रेला जर आपण बघितलं तर मागे काही या संघामध्ये त्यांनी चांगले कव्हर ड्राईव्ह त्याच्याकडे लॉंग ऑनला त्याचे फटके चांगले असतात. तर हा फलंदाज थोडासा डोक्याचा वापर केला, थोडा थांबला ना मी म्हणेन या मॅच मध्ये, तर ही मॅच नांदाई तरगड संघ सहज जिंकू शकेल. मात्र त्याचा माइंडसेट काय चालू आहे या मॅच मध्ये, राहुल त्याच्या जोडीला आहे. मात्र मोहा संघ आता ज्या ऊर्जेने आलाय ना रिवाल, त्यांच्यामध्ये जणू काय वेगळीच पॉवर आलेली आहे आता. त्यामुळे सध्या मोहा संघाचा जो चेहऱ्यावरती त्यांचा आपण हावभाव बघू शकता, त्यांचं एक्सप्रेशन बघू शकता की आम्ही आता या मॅच सहसा सोडणार नाही रिवाल. डेफिनेटली. आणि खरं तर सुरुवातीपासून त्यांनी जबाबदारी स्वीकारली, कारण जबाबदारी स्वीकारायला आणि ती पार पाडायला आत्मबल असावं लागतं. आणि त्या आत्मबलानं आता मात्र हा मोहा कोळीवाडा संघ खेळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला नांदाई माता तरगड संघाचे खेळाडू अजूनही काही बिघडलेला नाही. 12-18 म्हटलं तर एक सोपं आणि साधं समीकरण आहे, परंतु त्यासाठी झगडावं लागेल, प्रचंड संघर्ष करावा लागेल. ओहो, लवली स्ट्रोक, वाइडिश लॉन्ग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे उभा, मस्तक पे दस्तक देने वाला. ये गेंद बिल्कुल आउट ऑफ द पार्क, 6 रन. हा धावा आल्यात किरण. खरं तर हा झेल जर पकडला असता मग काय झालं असतं, हा हे देखील प्रश्न मोठा आहे. इन स्क्रीनवर पाहू शकता, थोडासा डोक्याच्या वरून गेला क्षेत्ररक्षक. तुम्ही झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले आणि ऍक्शन रिप्ले 24 इव्हेंटच्या माध्यमातून एक क्षणचित्र देखील तुम्हाला पाहायला मिळाले. षटकार ज्या पद्धतीनं ठोकला गेला. नेक्स्ट बॉल लेग स्टंपला दिशा लगेच भटकली. हा प्रेशर असतो किरण, दडपण घेतलं या गोलंदाजाने. जसा उल्केश कोहलीच्या या पहिल्या चेंडूवर षटकार आला, थोडा मानसिक दडपणाखाली आला, वाईड बॉल फेकला. आणि आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू 11 धावा. सेम मॅच पहिल्या दिवसातली. रॉयल स्पोर्ट्स उल्वे विपक्ष बोरले, सेम मॅच. ओ हो, तडाखा रॉयल ट्रॉफीतला रॉयल सिक्सर. क्या बात आहे, मॅचची हवाच काढून टाकली आहे या षटकाराने किरण. नक्कीच जबरदस्त. राहुल म्हात्रे काय बघा, आपण रिॲक्शन रिप्ले मध्ये बघा कशा प्रकारे त्यांनी शॉट सिलेक्शन केलेला आहे. अगदी खडे एकदम स्टेट त्याने खेळण्याचा प्रयत्न आणि वाडिश लॉंगच्या डोक्यावरून त्याने धाडकन असा षटकार ठोकलेला आहे. षटकारच नाही तर गोलंदाजी देखील किरण खूप चांगली त्याने केली होती. 2 धावा 3 विकेट, फुलटॉस बॉल. आणि या मॅचचा खरा हिरो ठरलाय हा राहुल म्हात्रे आणि ठोकतोय खणखणीत चौकार. फक्त एका धावेची गरज. किरण, मी हेही म्हटलं होतं, जर तुम्ही डिफेन्स करत राहिलात तर सामना कठीण होईल आणि ठोक सुरू केले हा मॅच लवकर जिंकाल. परंतु आता शेवटच्या या ओव्हर मध्ये मात्र ठोक सुरू झाली आहे उल्केश कोहली या गोलंदाजावर. बघा बाकीच्या ज्या गोलंदाजाने जे कमावलं होतं ना रणजित आणि जोगिंदरने, त्याच्या मेंदूवर सर्व पाणी फिरलेलं आहे उल्केशने. काहीही ठेवलं नाही त्या मॅच मध्ये आणि ते निराश असतील सर्व पाठीराखे. एका धावेची गरज. उल्केश कोहली पंचांना पार करून चेंडू फेकेल. पुन्हा लेग स्टंप सोडून वाईड न हा मॅचच समाप्त झालाय. अवांतर धावेनं सामना जिंकलाय तो म्हणजेच नांदाई माता तरगर शैलेश स्मृती संघानं. हार्दिक अभिनंदन. दुसरा विजय प्राप्त झालाय आणि या दुसऱ्या विजयामध्ये डेफिनेटली नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला एक ऑलराऊंडर, अष्टपैलू कामगिरी करणारा राहुल म्हात्रे.
राहुल मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. आणि आता पुढची मॅच मध्ये लगेच चालू करायची आहे. पुढचा अजून एक तरगडचा संघ आहे. शैलेश मोदी गणेश कृपा तरगड संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले आर्यन चिर्ले. एक खूप मोठं आव्हान आहे मी म्हणेन. आर्यन चिर्ले सध्या आजच्या दिवसामध्ये 75 धावा 4 षटकामध्ये या संघाने चेस केलेल्या आहेत. निर्दोष गरज सारखा फलंदाज या संघामध्ये आहे आणि ही मॅचला मजा येणार आहे. त्याला मॅन ऑफ द मॅच साठी राहुल मात्रे यायचं आहे. लगेच मॅन ऑफ द ट्रॉफी घ्यायची आहे. अजून मला वाटते 2 मॅचेस आपल्या बाकी आहेत. ही मॅच आणि त्यानंतर शेवटची सेमीफायनलची मॅच, अशा 2 मॅच बाकी आहेत. तर लगेच टॉससाठी आपण यायचं आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी.